या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये हलवा समाजानं तुकाराम मुंढेंविरोधात आंदोलन केलेलं आहे। तुकाराम मुंढेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यातून करण्यात आलेली आहे। तर सावजी मटणाबाबत मी माझा अनुभव सांगितला असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलेलं आहे। दरम्यान सावजी मटण खाल्ल्यावर महिनाभर आजारी पडेन असं वक्तव्य तुकाराम मुंढे यांनी अमरावतीमध्ये केलं होतं आणि त्याच नंतर आता तुकाराम मुंढेंविरोधात हे आंदोलन। पुरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे। ते आपण खातो म्हणजे काय ऑइली फॅटी सॉल्टी शुगरी तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल। ते जर खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल। हे दुसऱ्याने पडतील असं म्हटलेलं नाही, कोणी खा किंवा खाऊ नका हेही म्हटलेलं नाहीये। मी एवढंच म्हटलंय की मी जर खाल्लं तर पडेल। मला ते तिकीट वाटलं, तेलकट वाटलं, याचा अर्थ त्याच्यात मी कोणते ते अयोग्य खाऊ नये हे नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, ॲज अ फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी तिथे बोलत होतो, एक तर इंडिव्हिज्युअल बोलतो आणि असं गृहीत धरलं एवढं ऑइली खाणं आपल्यासाठी चांगलं नाहीये। म्हणजे किती ऑइली, मी आता ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट बद्दल बोलत नाही, इन जनरल आता तो इश्यू आलाय तेव्हा तेवढं स्पायसी हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही। हेल्दी फूड